नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे पाहूयात। महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ते आपण पाहूयात। पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यात जवाहर हे थंड हवेचे ठिकाण आहे। मोखाडा तालुक्यात सूर्यमाळ, मोखाडा व खोडाळे हे थंड हवेची ठिकाणे आहेत। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात माथेरान व राजमाची ही दोन थंड हवेची ठिकाणे आहेत। तर अलिबाग तालुक्यात कनकेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दापोली हे थंड हवेचे ठिकाण आहे। राजापूर तालुक्यात माचाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे। वाई तालुक्यात पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात लोणावळा व खंडाळा ही दोन थंड हवेचे ठिकाणे आहेत। पुणे जिल्ह्यातच खेड तालुक्यात भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण आहे। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे। नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात इगतपुरी व त्र्यंबकेश्वर ही दोन थंड हवेची ठिकाणे आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यात म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यात पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अंबाझरी व जामोद तालुक्यात भिंगार ही थंड हवेची ठिकाणे आहेत। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे। नागपूर जिल्ह्यात रामटेक तालुक्यात रामटेक हे थंड हवेचे ठिकाण आहे। धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यात एडशी हे थंड हवेचे ठिकाण आहे। अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यात नरनाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे। अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाणे आहेत हे पाहिले। अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।